झी 24 तास एक पाऊल पुढे। राधा ही बावरी ह्या मालिकेतल्या घडामोडींना आता वेग आलाय। राधानं सौरभशीच लग्न करण्याचा निर्णय घेतलाय, तर दुसरीकडे सौरभनं मात्र अद्यापही राधावरच्या प्रेमाची कबुली दिलेली नाहीये। नक्की काय सुरू आहे राधा आणि सौरभच्या मनात जाणून घेऊया त्यांच्याचकडून। सौरभ, मला सांग, आता कुठे तरी तुला जेलस फील करतोयस तू की गौतमकडनं मला एवढं अटेन्शन मिळतंय आणि आता मी गौतमशी लग्न करणार आहे। नक्की काय वाटतंय तुला? सगळ्या डोक्याचं भज झालेलं आहे, कारण आता सौरभला कुठेतरी कळतंय की तो आता प्रचंड प्रेमात पडलेला आहे आणि त्याला काही करता येत नाही, कारण एकतर केदारची काळजी आहे, त्यात परत गौतम आलेला आहे आणि गौतम म्हणजे साधारण हिला आता डोक्यावर घेऊन नाचायचंच बाकी राहिलाय, त्यामुळे त्याला आता जेलसही फील होत आहे आणि केदारबद्दल आता काळजी वाटते आणि स्वतःचं काय करायचं हेही कळत नाही, त्यामुळे सगळीच आता फुल त्रांगडं झालेलं आहे, त्यामुळे डोक्याची कंप्लीट वाट लागलेली। नाही, मला वाटतं वाट तुझी लागली आणि तिथे माझीही वाट लागली, कारण प्रेम मी सौरभवर करते, पण तो त्याला अजून कळलेला आहे, पण तो मला सांगत नाही। आणि इथे गौतम आणि केदार माझ्याशी लग्न कर चालू आहे, ज्याच्याशी लग्न करायचंय तो काय अजून विचारतच नाही आणि काहीतरी भलतच चालू आहे। पण मला वाटतं कुठेतरी राधाला हे क्लिअर आहे की बस आता सौरभ म्हणजे सौरभ, तसं सौरभच्या बाबतीत नाहीये, कारण त्याला अजून हेच कळत नाही की हे सांगावं नाही सांगावं, सांगितलं तर वाट लागणारच आहे, परत केदारची काहीतरी अजूनच भलतीच वाट लागेल आणि गौतमचं काय ते त्याला नक्की कळतच नाही, तो तिच्याशी लग्न करणार हे कन्फर्म आहे, त्यामुळे फुल पळापळ झालेली आहे। टेन्शन घेऊ नको, मी आहे ना, मी सगळं सांभाळेल। काय सांभाळशील? एकदा लग्न करून US ला गेल्यानंतर इथे काय चाललंय तुला काय करणार आहे ग? आणि एवढीच जर काळजी असेल ना तर तुझं ठरलेलं लग्न मोडशील आणि काय करू? आणि माझ्याशी आता त्याचे सौरभची फ्रस्ट्रेशन लेवल इतकी झालेली आहे की तो तिला फोन करायचा प्रयत्न करतो पण राधा काही फोन उचलत नाही, कारण ती खरोखर जेन्युइनली बिझी असते, पण ह्याला आता समोवती इन्सिक्युरिटी आहे, त्यामुळे तो कुठेतरी त्याला असं वाटतं की आता राधा मला टाळायला लागली आणि सईप्रधानही त्याला टाळतायत किंवा सईप्रधान त्याला त्याचे फोन राधापर्यंत नेत नाहीत, त्यामुळे तो शेवटी सगळं होतं शेवटी सईप्रधान फोन उचलतात आणि तो त्यांच्यावर ओरडतो, खेकसतो की काय आता, म्हणजे मला माहिती आहे त्या करोडपती तिचं लग्न लावताय, पण म्हणून की आता माझे फोन पण तिला देणार नाही का ती फोन उचलायला तयार नाहीये, असं म्हणून तू खूप आरडाओरडा करतो आणि फोन कट करतो। त्यामुळे आता सौरभ अशा एका पॉइंटला आहे की आता काय त्याला कळत नाही की आता नक्की होणार काय। ऑल द बेस्ट सौरभ त्याच्यासाठी। आणि केदारशी लग्न करशील? नाही ना मग गप्प बस। खरं तर राधा केदारवर प्रेम नाही करत, ती जे काय करते ते फक्त सौरभसाठी करते, सौरभला बरं वाटावं, सौरभला छान वाटावं, जे काय ते तिचं जग फक्त सौरभच्या अवतीभोवती आहे। आणि गौतम बरोबर जे काय चाललंय ते ऑफकोर्स सगळ्यांनाच माहिती आहे की आम्ही सौरभला जेलस करायचा प्रयत्न करतोय आणि हे सगळं होतंय, पण काही झालं तरी सौरभच्या तोंडात अजून काही निघत नाही की मला राधा आवडते किंवा मी राधाच्या प्रेमात पडलेला आहे। बघू आता काय होतं ते। हजार वेळा तुला पहावे असेच काही तुझ्यात आहे, मी तुला डोळे पुन्हा बघावे असेच काही तुझ्यात आहे। नाही, राधाला काहीच माहिती नाही गौतमच्या मनात काय आहे, तिला फक्त एवढंच माहितीये की तो जेन्युइनली राधा आणि सौरभला एकत्र आणण्याचा प्रयत्न करतोय। दॅट्स अबाउट इट। झी 24 तास एक पाऊल पुढे।